नमस्कार, श्रद्धाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठापासून बनणाऱ्या कोकोनट चोको चिप्स कुकीज। तर चला कृतीला सुरुवात करूया। ज्वारीच्या कुकीज बनवण्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये अर्धा कप नॉर्मल टेम्परेचरचं तूप घेत आहे। हे नॉर्मल टेम्परेचरवरचं आहे तूप आणि ह्याच प्रमाणात जर तुम्ही सगळ्या गोष्टी घेतल्या ना की परफेक्ट कुकीज बनतील तुमच्या। आता याच तुपामध्ये मी अर्धा कप गूळ घालते आहे। तुम्ही याऐवजी नॉर्मल पिठी साखरही यूज करू शकता किंवा तुमच्याकडे अजून कोणते स्वीटनर असतील त्याचाही यूज करू शकता याच प्रमाणात। पण जे बाकीचे जे स्वीटनर असतील तर त्याचं प्रमाण थोडं कमी करा, कारण की त्याचा गोडवा जास्त असतो नॉर्मल साखर किंवा गुळापेक्षा। आता मी हँड मिक्सरच्या साहाय्याने याला छान बीट करून घेते। तुम्ही इलेक्ट्रिक बीटर असेल त्याचाही यूज करून बीट करू शकता। हे बीट केल्यानंतर बघा किती लाईट कलर झालेला आहे आणि थोडंसं हलकं झालेलं आहे हे मिश्रण। आता यातच मी एका चाळणीच्या साहाय्याने यातच आपल्याला 1 कप ज्वारीचं पीठ चाळून घ्यायचं आहे। तुम्ही आधी चाळून घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मी आता चाळणीने चाळून घेते कारण की त्यात एरेशन निर्माण होतं। आता याच ज्वारीच्या पिठामध्ये मी 1 चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे आणि व्यवस्थित चाळून घेते आहे आणि जे काही थोडेफार जे कण असतात तेही निघून जातात आणि बेकिंग पावडर आणि पीठ छान मिसळते एकमेकात। आता यातच मी सुक्या खोबऱ्याचा कीस घालते आहे अर्धी वाटी। तुम्ही बाजारात रेडीमेड मिळतो तोही यूज करू शकता। जर नसेल तुमच्याकडे तर खोबरं जे असतं सुकं त्याचा मागचा काळा भाग काढायचा आणि किसून घ्यायचं बारीक किसणीने। आता यातच घालते आहे अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स, हा ऑप्शनल आहे। हे सगळे जिन्नस आपल्याला हलक्या हाताने याचा फक्त गोळा करायचा आहे। सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे, फक्त हलक्या हाताने करा, नाहीतर कुकीज आपल्या एवढ्या खुसखुशीत नाही बनणार जेवढ्या आपल्याला हव्यात। हे छान अगदी हलक्या हाताने मिक्स केल्यानंतरच हे बघा अशा प्रकारे मी त्याच्या हलक्या हाताने मिक्स करून घेतलेला आहे गोळा। आणि यातच मी 2 चमचे चोको चिप्स घातले आहेत, मुलांना मोस्टली आवडतात म्हणून। आता एका चमच्याच्या साहाय्याने मी थोडं पोर्शन घेते आपल्या या जो गोळा बनवला आहे त्याचा, जेणेकरून आपल्या सगळ्या कुकीज एकसारख्या बनतील। अगदी हलक्या हाताने त्याचा छोटासा गोळा करायचा आणि त्याला थोडं प्रेस करायचं। तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही या कुकीज बनवू शकता आणि त्याच्यावरच ना अजून अट्रॅक्टिव्ह वाटाव्यात म्हणून मी जे चोको चिप्स होते ते थोडे थोडे लावले आहेत। अशाच प्रकारे मी बाकीच्याही कुकीज बनवून घेते। हे बघा इथे आपल्या सगळ्या कुकीज रेडी आहेत आणि मी हे जेव्हा कुकीज बनवत होते तेव्हाच ओव्हन 160 डिग्रीवर 10 मिनिटांसाठी प्रीहीट करायला ठेवला होता। आपला ओव्हनही छान प्रीहीट झालेला आहे। आता आपल्याला 10 ते 12 मिनिटांसाठी याला जास्तीत जास्त 15 मिनिटांसाठी आपल्याला 160 डिग्रीवर याला बेक करून घ्यायचं आहे। 15 मिनिटांनंतर बघा आपल्या कुकीज किती छान अशा झालेल्या आहेत, अगदी मार्केटसारख्या आहेत। याला आपण थंड होऊ देऊयात। थंड झाल्यानंतर बघा अगदी इझिली निघतात। बटर पेपर याच्यासाठी लावते मी जेणेकरून त्या खाली चिटकू नये आणि लगेच निघाव्यात। एक बघा काही जोरही लावावं लागत नाही, अगदी हातात घेताच तुटते येते। किती छान आणि खुसखुशीत झालेली आहे। तुम्ही ही हेल्दी कुकीज नक्की ट्राय करा। चला तर आपले ज्वारीच्या पिठापासून चोको चिप्स कोकोनट कुकीज रेडी आहेत। अगदी हेल्दी अशा कुकीज आहेत। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।